तर जय शिवराय मंडळी, स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलो आहोत माळशेज घाटातील फेमस असा काळू वॉटरफॉल। तर या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा यावं लागतं खिरेश्वर, हे त्याचं बेस विलेज आहे, आणि दुसरं म्हणजे वाघेश्वरवाडी। तर मी वाघेश्वरवाडीतून ट्रेक सुरू करतो आहे, कारण या ठिकाणाहून जाण्यासाठी फक्त हा एक रिव्हर क्रॉस करून जावं लागतं, आणि तिथे जास्त पाण्याचा फ्लो नसतो। आणि तुम्ही जर खिरेश्वर गावातून गेलात त्या ठिकाणी तुम्हाला जीपलाईन वगैरे जावं लागतं, कारण त्या ठिकाणी पाण्याचा फ्लो जास्त असतो। तर तुम्ही जर वाघेश्वरवाडीकडून जर आलात तर तुम्हाला फक्त एक वॉटर क्रॉसिंग करून जावं लागते। त्या ठिकाणी जास्त पाणी वगैरे नसतं, या ठिकाणी फक्त एकच नदी वाहत येते। आणि ज्या ठिकाणाहून तुम्ही खिरेश्वर गावातून ज्या ठिकाणाहून ट्रेक करता त्या ठिकाणी 2 नद्या वाहत येतात, त्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचा फ्लो जास्त असतो आणि रिस्क पण जास्त असते। तर चला, आपल्याला हे वॉटर क्रॉस करायचं आहे आणि आपल्याला नदीच्या त्या साईडला जायचं आहे, आणि मग आपल्याला पुढे गेल्यानंतर काळू वॉटरफॉलचा व्ह्यू पाहायला मिळतो। तर प्रामुख्याने काळू वॉटरफॉल हा 120 फूट उंचीवरून खाली पडतो, आणि वरतीचा ड्राय जंगल ट्रेक आहे, आणि त्याच्याच खालच्या बाजूला खिरेश्वर गावातून या वॉटरफॉलचा उगम होतो, म्हणजे वाहत वाहत जातो खाली। त्यालाच पुढे आपण काळू नदी म्हणूनही ओळखतो। तर चला, आपण या ट्रेकला सुरुवात करू। आपल्याला या ठिकाणाहून हे जी छोटी रिव्हर आहे ती क्रॉस करून आपल्याला पलीकडे जायचं आहे। या ठिकाणी छोटीशी एक रिव्हर क्रॉसिंग आहे, जास्त घाबरायचं नाही, पाण्याचा फ्लो थोडा जास्त असतो, पण तुम्ही जर रोप धरून ठेवला तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही। आणि त्या पुढे आल्यानंतर एक छोटा जंगल पॅच आहे, आणि थोडंसं पुढं आल्यानंतर तिथून आपल्याला काळू वॉटरफॉल दिसण्यास सुरुवात होते। तर चला, हा आपण जंगल पॅच कव्हर करूयात। ठिकाणी तुम्ही पाहू शकता उजव्या बाजूला जेव्हा ती काळू नदी आहे, म्हणजेच काळू वॉटरफॉल वाहत येतो, आणि पुढे काळू नदी म्हणून त्याला ओळखलं जातं। तर चला, पुढे ट्रेक कंटिन्यू करूयात आणि काळू वॉटरफॉलपाशी पोचूयात लवकरात लवकर। आपण सकाळी लवकर ट्रेक चालू केल्यामुळे या ठिकाणी अजिबात गर्दी नाही। तुम्ही जितकं लवकर येसाल त्यामुळे तुम्हाला जास्त गर्दी पाहायला नाही मिळणार। जर तुम्ही उशिरा आलात 10, 11, 12 वाजता तर तुम्हाला खूप गर्दी पाहायला मिळते। त्यामुळे जितके लवकर येता येईल तितके लवकर या ठिकाणी पोहोचा, म्हणजे तुम्हाला सर्व आरामात पाहायला मिळेल। तुम्ही फोटो वगैरे काढू शकता आरामात। या ठिकाणी खूप असं स्लिपरी जागा आहे, त्यामुळे तुम्ही चांगले ट्रेकिंग शूज घालून यावेत, नाहीतर या ठिकाणी घसरण्याची शक्यता आहे। दगड वगैरे आहेत खूप सारे। आणि वाटेत तुम्हाला ट्रेक करता करता असे छोटे वॉटरफॉल्स भेटतात, तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला एक छोटा वॉटरफॉल दिसतोय समोर, त्याखाली तुम्ही पूर्णपणे भिजू शकता आणि ट्रेकचा आनंद घेऊ शकता। तर या ठिकाणी हा वॉटरफॉल पाहून आपण ट्रेकला कंटिन्यू करूयात। हा ट्रेक सुमारे तुम्हाला, जर तुम्ही कंटिन्यू करत असाल तर 1 तासात पूर्ण हा ट्रेक कव्हर होतो, आणि थोडा स्लिपरी असल्यामुळे तुम्ही सावकाश ट्रेक करायचा आहे, आणि ट्रेकिंग शूज चांगलेच वापरा असं मी रिकमेंड करतो तुम्हाला। तुम्ही जे व्हिडिओत पाहता आणि जे सत्यता आहे ती खूप वेगळी आहे। एवढं पण काही रिस्की नाही आहे वॉटरफॉलला। हा ट्रेक खूप इझी ट्रेक आहे, पण हा ट्रेक हा सांभाळून करायचा आहे। बिगिनरसुद्धा हा ट्रेक करू शकता असं इझिली। जास्त पाण्याचा फ्लो असल्या कारणाने आपण वॉटरफॉलच्या खाली आपल्याला जाता नाही आलं, त्यामुळे आपण वॉटरफॉलचा व्ह्यू वरतूनच संपूर्ण पाहिला आणि सारे व्हिडिओज आणि फोटोज क्लिक केले आणि टाईमलॅप्सही घेतले आणि आपण आता उतरायला सुरुवात करतोय खाली. आपल्याला परत पोचायचं आहे आपल्या वाघेश्वरवाडी. हे वेस विलेज आहे
त्या ठिकाणापर्यंत पोचायचं आहे. तुम्ही पाहू शकता खूप स्लिपरी असा ट्रेक आहे, त्यामुळे तुम्ही ट्रेकिंग शूज चांगले यूज करा. या ठिकाणी तुम्हाला बरेचसे असे फूड स्टॉल पाहायला मिळतात. त्या ठिकाणी तुमची नाश्त्याची सोय सहजपणे होऊन जाते. मॅगी वगैरे या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी रेट थोडे जास्तच असतात, कारण या ठिकाणी त्यांना सामान आणण्याकरता खूप कष्ट घ्यावे लागतात. तर रेटचा जास्त विचार न करता तुम्ही त्या वस्तू खरेदी करा जर तुम्हाला आवश्यक असेल तर. तर आपला काळू वॉटरफॉल ट्रेक हा सक्सेसफुली कंप्लीट झाला आहे आणि आता आपण रिटर्न निघालो आहे. आणि जाता जाता आपल्याला माळशेज घाटात हा धुक्यांमध्ये लपलेले वॉटरफॉल्स पाहायला मिळत आहे. त्याचा आनंद घेत घेत आपण आता रिटर्न जर्नीला सुरुवात करतो आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय. Hehehe